पिछले जन्म के अच्छे कर्म मुझे गई कुछ कर
जन्म के अच्छे कर्म मुझे देने तुम परिवार मिला। हरिहंस प्रभु की हरिहंस प्रभु की संतोषियों का मिला। जन्म कोई अच्छे कर्म मुझे देने तुम परिवार मिला। कोई जन्म के अच्छे कर्म मुझे देने तुम परिवार मिला। दुनिया में देव हजारों है पर इस राज का कोई नहीं है। संत अनेकों धरती पर इतने जाति तो कोई नहीं है। संत अनेकों धरती पर इतने जाति तो कोई नहीं। हे परमति का भजो मेरो है। ये परमति का भजो मेरो ये मुक्ति का आधार मिला। जन्म के अच्छे जन्म मुझे देने तुम परिवार मिला। मुझे देने तुम परिवार मिला। जन्म के अच्छे जन्म मुझे देने तुम परिवार मिला। धर्म आई सारी बतवा धर्म आई सारी बतवा किसी का भी उद्धार मिला। जन्म के अच्छे जन्म मुझे देने तुम परिवार मिला। मुझे देने तुम परिवार मिला। काले काले बादलों में रोशनी दिखाई है। उड़ने जहाँ जहाँ भी जोत जलाई है। काले काले बादलों में रोशनी दिखाई है। विचार सागर गुजरे विचार सागर गुजरे। अखियों को खोल मेरा ज्ञान की ऊंचाई में रख विश्वास पूरा जग है। इतनी बार मैंने तुझे समझ आई है। गुरु की सिवा हर चीज पढ़ाई है। गुरु ने जहाँ जहाँ भी जोत जलाई है। काले काले बादलों में रोशनी सिखाई है। तन मन में आगे जिंदगी सजाई। शाश्वत सुख पाने कोई जगाया है। मेरे मोही गुरु पर दुनिया ने गाई है। गुरु के सिवा हर चीज पढ़ाई है। गुरु ने जहाँ जहाँ भी जोत जलाई है। काले काले बादलों में रोशनी दिखाई है। विचार सागर गुजरे विचार सागर गुजरे विचार सागर गुजरे विचार सागर गुजरे। जय गुरुदेव। बोलो देवानि देव आदिनाथ भगवान की बोलो मानव आचार्य की बोलो प्रथमाचार्य संत सागर मुनि महाराज की जय हो। संत सागर मुनि आचार्य गुरु विद्यासागर मुनि महाराज की जय हो। आज के आनंद की जय हो। गुरुदेव का जय गुरुदेव। समुपैति
महानयन सिद्धि काक्षी महानयन सिद्धि प्राप्त्यभ्यो नमो दीपप्रज्वलनं करोमि। एक 2 मिनिट म्हणणार आहे सगळ्यांनी 2025 रोजी जसे जागतिक नमस्कार दिवस साजरा केलो त्याचप्रमाणे जरा जवळ जा. आज 9 ऑक्टोबर 2025 हा दिवस विश्व भक्तांवर दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी विराजमान कुटुंबाकडून आज भक्तांना अनुष्ठान करण्याचे ठरले. त्यास आपण सर्व श्रावक श्राविका उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपले सर्वांचे मनापासून आभारी आहे. भैयाजी आमच्या गावी आले त्यांच्याही विराजमान ग्रुप समर्थ दिग्गज जैन समाज यांच्या वतीने त्यांचेही अभिनंदन. भैयाजी आल्यानंतर आज अखेर काही घरामध्ये अनुष्ठान झाले त्यांचे सर्व श्रेय खरं म्हणजे बाळासाहेब पटेल यांना दिले पाहिजे. कारण त्यांनीच भैयाजीला इथे चिंचवडला आणलेले आहेत, गावी आणले. तसेच ज्यांनी प्रथम अनुष्ठान केले ते आमचे पोपट पटेल त्यांचे अभिनंदन. तसेच पायवड पटेल यांचे अभिनंदन कारण त्यांनी अनुष्ठान करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले. आणखी एक महत्वाची गोष्ट मी मुद्दा वगैरे सांगू इच्छितो की कांदाच्या पुढील महिन्यात विराजच्या ग्रुपच्या वतीने परमपूज्य जयशट विजयसागरजी महाराज यांच्या सानिध्यात यांच्या उपस्थितीत 9 दिवसाचे धर्मसंस्कार शिबिर आयोजित करणार आहोत. त्याचे 4 दिवस म्हणजे शनिवार रविवार 4 लहान मुलांच्यासाठी तो 5 दिवस नवीन सुना मुलांच्यासाठी श्रावकांसाठी आहे. त्याकरता विराजच्या ग्रुपात आम्ही 5-6 वेळा परमपूज्य विजयसागरजी महाराजांना भेटलो आहोत. व महाराजी येतो म्हणून पण सांगितले, फक्त तारीख फिक्स व्हायची झाली आहे. अद्याप फक्त तारीख ठरलेली नाही. त्यावेळी आपण असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी आपणास विराजच्या ग्रुपच्या वतीने विनंती करतो. तेवढा मोठा अनुष्ठान करत असताना गडबड ज्याला होणारच ज्याला होणार त्याला काय गडबड झाल्यानंतर समाप्त हो. आणि सगळ्यात महत्त्वाचे चिंचवडगावचे आजचे दिवस म्हणजे घाट्याचा दिवस आहे. कारण 18 वर्षाचा पण असं काही आपण एकत्र आलेलं नाही. म्हणजे ज्याला उपयोग होतो काढलंय काय फार म्हणजे बसतीचे एका ठिकाणी कधी बसतील एवढा आमच्या मागत होता. आणि ते 8 दिवस उभवलेला आहे त्या भक्तांनी एक 2-3 वर्षाच्या मागे मी दोस्तीसाठी एखाद्या भक्तासाठी ट्रेन गेलो होतो पण त्यावेळेस साथ झालं नाही. पण कुठलं वेळ यायला लागल्या आणि आता जर भाईजींच्या निमित्ताने जे वेळ आलेला आहे खरं म्हणजे आणि हा सगळे एकत्र हे कारणीभूत आहे त्यांच्यामुळे सगळ्यांनी एकत्र आणलं आहे. एवढं करून मी मला 2-4 सुचलो काय सुद्धा आर्थिक पेन्शनमध्ये 53 सगळी दुकान ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮಟ್ ಸಣ್ಣ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಹಾದಿಗೆ ಬಂದ ಭಯ್ಯಾಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಮನೆಯನ್ನಾಗ ಬಂದ್ರು ಅವಾಗ ಈ ಹಾದಿಗೆ ಬಂದಿದ್ರು ನಾ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮಟ್ ಜ್ಞಾನ ನನ್ನಲ್ಲಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಚಿಂಚವಾಡ ಊರ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರು ನನಗಿಂದ ರಾತ್ರಿ ಸರಿಯಾಗಿ ನೆನಪಾಕೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಳಗೆ ಬಂದ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಸ್ಪದ ಕಣ್ಣೀರ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಸ್ಪದ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ಭಯ್ಯಾಜಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಥಮ ವಂದನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ 24 ಗಂಟೆ ಒಳಗೆ 5 ಮಿನಿಟ್ ಆದನ್ನು 2 ಮಿನಿಟ್ ಆದನ್ನು ಧಾರ್ಮಿಕದಲ್ಲಿ ಕಾಲ ಕಲಿಪ ಅಂತ ನಮಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಾಗ್ಯಶಾಲಿಯಿದ್ದೀರಿ. ನೀವಿರುವುದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇರ್ತೀರಿ. ಈ ಮಹಾನ್ ಭಾವದಿಂದ ಬಹಳ ನೋಡಿ ನನಗೆ ಆನಂದ. ನೀವು ಬಂದಾರಲ್ಲ ಇದು ಮಹಾನ್ 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 ಪುಣ್ಯ. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಟೈಮ್ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ. ಅವೇ ಅಥವಾ ಟೈಮ್ ಅವರಿಗೆ
ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಕೆಲಸದೊಳಗೆ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಟ್ಟನ ಬಡಿ ಮ್ಯಾವು ತಡಿ ಯಾರು ಮಾಡು ಕಬ್ಬ ನೋಡು ಇದೆಲ್ಲ ಗಾಳಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ನಾಟಕ ಕಂಪನಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಬಹಳ ನೋಡಲ್ಲ. ಇದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಊರು ಎಲ್ಲ ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಮಾಡೆಲ್ ಊರು ಆಗಲಿ ಅಂತ ಇವತ್ತ ನನಗೆ ಭಯಂಕರ ಆನಂದ ಆಗೈತೆ. ನೀವು ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಅಭಿಷೇಕ ಮಾಡೋದ ನಾನು ಒಬ್ಬ ಪಂಡಿತನರಿ. ಆದ್ರೆ ಆ ಗಾಡಿ ಮಾಡಿದ ಅಷ್ಟೇ ನಮ್ಗೆ ಬರ್ತಿ ಇತ್ತು. ಜಬಲ್ಪುರ್ಗೆ ಹೋದೆ, ಕುಂಡಲ್ಪುರ್ಗೆ ಹೋದೆ, ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಸಿಕರ್ಜಿಗೆ ಹೋದೆ. ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು ತೀರ್ಥಂಕರಿಂದ ಕಮ್ಮಿ 20 ಪುರುಷರ ಇರ್ತಾರು, ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ. ಆದ್ರೆ ಈ ಕಡೆ ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ, ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ನೋಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪಂಡಿತರೊಬ್ಬರ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು, ನೀವು ಕೂತು ನೋಡೋದು, ಇಷ್ಟ ಪ್ರಥಾ ಆಯ್ತು. ಆದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಪೂಜಾದೊಳಗೆ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಿ 20 ಮಂದಿ ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿರೋದಕ್ಕೆ ಮಹಾ ಆನಂದ ಆಗಿರ್ತದೆ. ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಹೊರ ಜಾಗೃತಿ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನಸ್ಸು ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಮುಕ್ತಿ ಹೋಗಲಿ ಅಂತ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಹ ಈ ಮಹನೀಯರಿಗೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಭಯ್ಯಾಜಿಯವರಿಗೆ ಬಹಳ ವಿದ್ವಾಂಸರು ಮುಂದೆ ಕೂತಾರೋ ಅವ್ರು ನೋಡೋಣ ಬರ್ತದೆ. ನಮಗೆ ಅದು ಯಾರು ಕೂತಾರಲ್ಲ ಸಾಕ ಅವ್ರ ಬಹಳ 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 ಬಂದ ನಮ್ಗೆ ಸಾಕಾಗಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾನು जय बोलो आदिनाथ भगवान की जय हो। जय बोलो जय आचार्य महाराज की महाराज की जय हो आणि सर्वांना जय जिनेंद्र. हा माहोल बघून घेणे मला 1990च्या अगोदरचे दिवस सगळे आपले वीर सेवा दल वीर महिला मंडळ ज्या शक्तीने काम करत होतं ते मला आठवलं आणि अक्षरशः मला एक उत्स्फूर्तपणे गीत म्हणावंसं वाटते. आणि हा माहोल बघून की हा असाच टिकून राहू दे आणि यातून असेच अनेक उपक्रम धार्मिक असते, सामाजिक असते, आता दादांनी सांगितलं तसं हा हॉल बनत असताना सुद्धा ह्या सगळ्या आमच्या लोकांनी खूप पाणी मारल्यापासून त्यांनी जे काही श्रम केलेले आहे त्यामुळे आपण इथे बसतो. मंदिराचे बांधकाम करत असताना सुद्धा आपल्या आधीचे कंस समितीची मग त्या सगळ्यांना मी जवळून पाहिलेलं आहे.